नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री. साडी नेसल्यावर शोभून दिसणाऱ्या या हेअरस्टाईल पाहून घ्या. सोप्या, झटपट पण देतात रॉयल लुक. सणावाराला साडी नेसायला अनेक लेडीजला आवडते. आजकाल रेग्युलर वेअरसाठी साडी खूपच कमी यूज केली जाते, पण सणांच्या दिवशी लेडीज मोस्ट ऑफ साडी नेसतात. साडी नेसली की गळ्यातलं, कानातलं, बांगड्या, पैंजण या सगळ्या ज्वेलरीचा वापर होतोच. त्याचप्रमाणे साडीवरती हेअरस्टाईलही केली जाते. पण साडी नेसली की हेअरस्टाईल कोणती शोभून दिसेल हा प्रश्नच असतो. जर आपल्याकडे गजरा किंवा हेअर एक्सरसाइज असतील तर या हेअरस्टाईल तुम्ही एकदा करून पहा. विविध प्रकारच्या साड्यांवर या हेअरस्टाईल शोभून दिसतील. शिवाय आपल्याला एक नवीन लूक देखील मिळेल. साडी नेसल्यावर बहुतांश महिला वेणी घालतात, पण फक्त साधारण वेणी घालू नका, साईड वेणी घाला. त्यावर आर्टिफिशियल हेअर ज्वेलरी लावून डेकोरेशन करा. जर आपले केस मीडियम साईजचे असतील तर वेणी घालू नका. आपण पुढच्या बाजूने हेअरस्टाईल करू शकता आणि मागे केस मोकळे सोडू शकता. हवं तर आपण मागच्या बाजूला गजरा लावू शकता. जर आपण पारंपरिक साडी नेसली असेल तर केसांचा सुंदर बन तयार करून त्यावर गजरा किंवा इतर हेअर ज्वेलरी लावून सुंदर हेअरस्टाईल करू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक खुलून दिसेल. कधीकधी आपण खूपच गडबडीत असतो आणि केसांची कोणती हेअरस्टाईल करावी हे सुचत नाही. अशावेळी आपण साईड पफ तयार करून त्यावर सुंदर असा लूक तयार करू शकता. साडीवर हाय पोनीटेल देखील शोभून दिसेल. आपण पुढच्या बाजूला छोटा पफ तयार करू शकता. या केस रचनेमुळे चेहऱ्याचा लूक सुंदर दिसेल. आपली साडी डिझायनर असेल तर खालच्या बाजूने पोनीटेल घाला. आपण त्यावर फुलांचाही वापर करू शकता. डिझायनर साड्यांवर सिंपल केशरचना शोभून दिसते. समोरून पफ आणि मागे वन साईड वेणी ही हेअरस्टाईल डिझायनर तसेच ट्रेडिशनल ह्या दोन्ही साड्यांवर छान दिसते. साडीवर मॉडर्न लूक हवा असेल तर केसांचा सिंपल बन तयार करून सिंपल बनमुळे आपल्याला सुंदर लूक मिळेल. सो फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.